नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सेशन 5 भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण कौशल्य, क्षमता, त्यानंतर सक्षमता ह्याचा अर्थ काय आहे यावरती चर्चा केली आणि सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आपण एका शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं। शेतकरी यशस्वी होण्यासाठी त्याच्याकडे कोणती कौशल्ये, संकल्पना आणि अभिवृत्ती असायला हव्यात यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। या आधीच्या भागात शेवटी आपण गुणांवरती चर्चा करायला सुरुवात केलेली होती, आध्यात्मिक गुण। आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे असे गुण लिहा जे तुम्हाला पाळीपाळीने यशस्वीरित्या पीक उत्पादनाच्या तुमच्या क्षमतेमध्ये योगदान देऊ शकतील। त्यामुळे आध्यात्मिक गुणांचा विचार करणं हे नेहमीच चांगलं असतं। मला वाटतं की आध्यात्मिक गुणांचा विचार केल्याने ते खरोखरच आपल्यामध्ये विकसित होण्यासाठी अधिक मदत होते। माझे सहकारी श्री पराग तांदळे या सेशनमध्ये आपल्या बरोबर आहेत। पराग सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही कोणत्या गुणांची यादी लिहिली आहे ती आम्हाला सगळ्यांना सांगू शकाल का? नक्कीच। जिथे शेतकरी शेती ह्या व्यवसायाचा विचार केला जातो तिथे प्रत्येक शेतकऱ्याने मूलभूतपणे उदार असण्याचा जो गुण आहे तो प्रदर्शित केला पाहिजे। कारण केवळ एकच शेतकरी गावामध्ये काम करत नसतो ओके, किंवा शेतात शेती करत नसतो, तर त्यांच्यासोबत त्या शेतकऱ्यासोबत अनेक सहकारी शेतकरी असू शकतात। सर्व शेतकऱ्यांना ते एकमेकांना मदत करू शकतील। तर अशा नवीन सरकारी योजनांची संबंधित माहिती शेअर करू शकतील एकमेकांसोबत। तर त्यासाठी त्यांनी खूप उदार असलं पाहिजे। ओके, किंवा ती कृषी क्षेत्रातील नवीन शोध असू शकतील किंवा खतांचा शोध असू शकतील, तर ही माहिती एकमेकांसोबत उदारपणे ती शेअर करता आली पाहिजे। जी काही माहिती असेल ते तुम्ही शेतकऱ्याला सांगण्यासाठी उदार असले पाहिजे, जेणेकरून ते संपूर्ण गाव किंवा संपूर्ण प्रदेश देखील प्रगतीपथावर सहकार्याने कार्य करू शकतो आणि एकमेकांच्या शेती व्यवसायाला ते प्राधान्य देऊ शकते। ओके, सो कोऑपरेशन, सहकार्य पण तुम्ही सांगितलेलं आहे, तो पण एक गुण आहे। त्यामुळे शेतकऱ्याने दाखवलेला हा पहिला गुण म्हणजे उदारता माझ्या मते माहितीची देवाणघेवाण आणि व्यवसायाच्या प्रगतीला हातभार लावते असं मला नक्कीच वाटतं आहे। त्यामुळे आय एम शुअर तुमच्याकडे अजूनही अनेक गुण आहेत जे तुम्ही लिहिलेले आहेत, तर आणखीन काही गुण सांगू शकाल का? निश्चितच। दुसरा एक गुण जो शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे, खरे तर फक्त शेतकरीच नाही तर संपूर्ण प्रत्येक व्यक्तीकडे जो कामामध्ये गुंतलेला आहे त्यांच्याकडे असला पाहिजे, तो म्हणजे त्यांची शेतकऱ्याशी किंवा त्या व्यवसायाशी भावनिक संबंध असायला हवेत। राईट, म्हणजे व्यवसायात प्रेम असले पाहिजे। बरोबर, प्रेम हा गुण शेतकऱ्याने दाखवला पाहिजे। ओके ओके, आणि त्यांनी स्वतःची जमीन म्हणावी किंवा स्वतःची शेती किंवा शेतीसाठी काम करणारी जी गुरेढोरे असतील, शेतात जे काही त्यांना मदत करण्यासाठी जे श्रमिक लोक असतील, जे कामगार असतील, त्यांना हातभार लावणारे असतील माणसं असतील, त्या प्रत्येकावरती त्याला प्रेम करता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यात एक प्रकारचे भावनिक बंध किंवा भावनिक जोड हे एक बॉन्ड तो डेव्हलप होईल आणि शेतकऱ्याला अधिक कार्यक्षमतेने कार्य करता येऊ शकेल। सो ब्युटिफुल। म्हणजे त्यांनी जो गुण हा प्रेम हा एक गुण आहे। मला वाटतं की ही पहिली वास्तविकता आहे, पहिला गुण आहे, अत्यंत अप्रतिम आहे। आय एम शुअर अजून काही गुण असतील तुमच्याकडे। निश्चितच हो, म्हणूनच माझ्या मते प्रेम हा एक महत्त्वाचा गुण आहे जो शेतकऱ्याकडे असला पाहिजे। आणि तिसरं म्हणजे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी अभिवृत्ती, आशावादी असण्याची अभिवृत्ती असायला हवी, आपण त्याला ऑप्टिमिस्टिक असं म्हणतो। तर तो म्हणजे दुसरा जो गुण आहे तो म्हणजे संयम। कारण शेती करत असताना संयम असणे, त्यानंतर हवामानावरती शेती अवलंबून असणारा व्यवसाय आहे, त्यामुळे शेतकऱ्यासाठी संयम हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे। मग संयम कशासाठी, तर तो हंगामी पाऊस पडण्याबद्दल असू शकतो किंवा मातीचा दर्जा किती वाढणार आहे, बियाणे हे योग्यरित्या कशी वाढणार आहे याविषयी असू शकतो तो। बरोबर, म्हणून संयम हा एक महत्त्वाचा गुण आहे जो शेतकऱ्याला स्वतःमध्ये आशावादी आणि शांत अभिवृत्ती विकसित करण्यासाठी मदत करत असतो। सो वंडरफुल। तर हे 3 गुण आहेत जे मला असं वाटतं की ते आवश्यक आहेत। खूपच छान। किंबहुना संयम तसेच विश्वास, आणि विश्वास म्हणजे हेच शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यास नक्कीच मदत करू शकतात। तर आशावादी या सर्व संयम, विश्वास आणि श्रद्धा यावरती अवलंबून आहे, म्हणजे म्हणून तो एक आशावादी असा शेतकरी होऊ शकतो।
अप्रतिम, धन्यवाद. तुम्ही खूपच छान गुण आम्हाला सांगितलेले आहेत. तर सर्वप्रथम आता तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की एका शेतकऱ्याकडे बरीच कौशल्य आहेत. ओके, आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याला अनेक संकल्पना स्पष्टपणे समजलेल्या आहेत. त्याच्याकडे खरोखरच चांगल्या अभिवृत्ती आहेत आणि ज्या वाईट अभिवृत्ती होत्या त्या त्याने सोडून दिलेल्या आहेत. ओके, आणि या शेतकऱ्यामध्ये खूप चांगले आध्यात्मिक गुण जे आहेत ते विकसित झालेले आहेत. आता या शेतकऱ्याकडे जर पुरेशी माहिती नसेल तर तो खरोखर यशस्वी शेतकरी होऊ शकतो का? मग शेतकऱ्याला सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या कोणत्या श्रेणी आहेत? ओके, कॅटेगरीज कोणत्या कोणत्या श्रेणी आहेत की ती माहिती त्याला असायला पाहिजे ते तुम्हाला लिहायचं आहे. मग 2 मिनिटाचा वेळ घ्या. शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या माहितीच्या श्रेणी तुम्हाला लिहायच्या आहेत, म्हणजे कॅटेगरीज मी विचारते आहेत. यशाची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या काही श्रेणींचे उदाहरण द्यायचं आहे. व्हिडिओ 2 मिनिटांसाठी थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ सुरू ठेवा. ठीक आहे मित्रमैत्रिणींनो, जेव्हा माहितीचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटतं की आपण सर्व निवांत आहोत. कारण आपल्याला वाटतं की शिक्षण म्हणजे फक्त माहिती घेत राहणं. तर तरीही मी परागजींना नक्कीच विचारते की तुम्ही सांगा की शेतकरी सक्षम होण्यासाठी कोणत्या श्रेणीतील माहिती त्या शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे? होय, नक्कीच मॅडम. जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे सक्षम शेतकरी जर व्हायचं असेल तर मी इथे काही श्रेणींची तुमच्या सर्वांसोबत इथे माहिती सादर करतो जी आहे शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे. पहिली माहिती म्हणजे खतांचे प्रकार, टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स. त्यामुळे शेतकरी कोणतेही पीक जर घेत असेल तर त्याला कोणते खत कोणत्या पिकासाठी हे योग्य आहे हे समजले पाहिजे. तर ही पहिल्या प्रकारची माहिती, म्हणूनच ही माहिती शेतकऱ्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कीटनाशकांचा. शेतीसाठी कोणती कीटनाशके हे उपयुक्त आहेत जेणेकरून त्याला वर्षभरातील विविध प्रकारची पिके यांची माहिती मिळू शकेल किंवा कोणत्या हंगामामध्ये कोणती पिके घेतली पाहिजे आणि त्यावरती खतांचा वापर कसा केला पाहिजे. तर तो अनेक पिके एका वेळेस घेऊ शकतो. तो पारंपरिक शेतीमध्ये असू शकतो, जे सहसा शेतकरी फक्त एकाच प्रकारावर अवलंबून राहत नाही. बरोबर. पण आता आज तंत्रज्ञानाचं जे युग आहे तर आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक ज्ञान आणि संशोधनामुळे ते शोधून काढू शकतो ते. तरी ते अनेक पिके एका वेळेस देखील घेऊ शकते. त्यामुळे कीटनाशकांची माहिती देखील असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यासाठी बाजारपेठेची माहिती देखील हवी आहे. अगदी. त्याचे उत्पादन तो त्यांनी वर्षभर जी मेहनत करून जे उत्पादन तयार केले ते तो कुठे विकू शकतो, याला त्याच्या उत्पादनासाठी चांगला दर हा कुठे मिळू शकतो, चांगली रक्कम कुठे मिळेल. मग शेतकऱ्याला त्यानंतर पुढच्या प्रकारची माहिती आहे की मातीचे प्रकार कळायला हवे, टाइप्स ऑफ सॉइल समजणे आवश्यक आहे. त्यामुळे विशिष्ट जमिनीत तुम्ही विशिष्ट पीक घेऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. समजा उत्पन्न कदाचित कमी येऊ शकतं किंवा जास्त येऊ शकतं. त्यामुळे ही माहिती शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे. ओके. मग त्यानंतर त्या परिसराची स्थलकृती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टोपोग्राफी असे म्हणत असतो, त्याची देखील त्याला माहिती कळायला हवी. तर मग मातीचे विविध प्रकार कोणते आहेत जे उपलब्ध आहे, त्यामध्ये जे योग्य पीक कुठे घेऊ शकतो, नंतर मातीचे पीएच व्हॅल्यू, पीएच मूल्य याची माहिती देखील शेतकऱ्याला असणे हे आवश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या विविध माहितीच्या ज्या श्रेणी आहे त्या शेतकऱ्याला माहिती असणे, त्याबाबतची माहिती असणे हे आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्या शेतकऱ्याला एक सक्षम शेतकरी असं म्हणू शकतो. अप्रतिम, सो वंडरफुल. ॲक्च्युली इतक्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला पराग सरांनी सांगितलेल्या आहेत आणि बरेच शेतकरी जरी ते अगदी साधे दिसत असले आणि बरेचदा उच्च शिक्षित नसले तरी सुद्धा त्यांच्याकडे ही सर्व माहिती असते. जणू काही त्यांच्या रक्तातच त्यांना ही माहिती मिळालेली असते नो, आणि ते त्यांच्याकडे असलेल्या माहितीचे योग्य नियोजन करू शकतात. मग इथे एक गोष्ट अशी सांगायची वाटते की काही वर्षापूर्वी आपला अभ्यासक्रम संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. ऑलराईट. मग त्यांनी ठरवलं की एक सामुदायिक प्रकल्प म्हणून गावात शेतकऱ्यांसाठी एक माहिती केंद्र स्थापन करायचं. ओके, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर. मग त्यांनी ठरवलं की तिथे कम्प्युटर लावायचा आणि नंतर त्याला कनेक्टिव्हिटी द्यायची, जेणेकरून शेतकरी कृषी संबंधित माहिती, सरकारची धोरणं, हवामान अंदाज आणि इतर सर्व अशा प्रकारची जी माहिती असेल ती त्यांना मिळू शकेल. आणि मला असं वाटतंय की ही एक खूप उपयोगी
विलक्षण अशी सेवा आहे जे विद्यार्थी करू शकतात. त्यामुळे खरोखरच आपण स्वतः सक्षम होऊन समाजाला अनेक प्रकारच्या सेवा देऊ शकतो. म्हणून आपल्याला हे जे सक्षमता म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आपल्या अभ्यासक्रमादरम्यान सेवा अध्ययन कृती या संकल्पनेबद्दल सुद्धा आपण नंतर चर्चा करणार आहोत. सर्व्हिस लर्निंग ॲक्टिव्हिटीज असं त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे. परंतु आपण महाविद्यालयात जे काही शिकतो, मग ते IT असो किंवा भाषा असो किंवा तुम्ही फार्मसी शिकत असाल, औषधांबद्दल शिकत असाल किंवा वाणिज्य असो, समाजसेवेत आपण शिकलेल्या अभ्यासक्रमाचा आणि स्वतःमध्ये विकसित केलेल्या सक्षमतांचा नेहमीच उपयोग होतो. त्यामुळे आपण खरोखर पाहू शकतो की समजा अगदी BSc अभ्यासक्रमात आपण BSc अभ्यासक्रमामध्ये आहोत, कदाचित भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम तुम्ही करत असाल किंवा भाषा शिकत असाल नवीन, त्याचाही अभ्यासक्रम तुम्ही घेतलेला असेल, हिंदी असेल, अनेक भाषा आहेत. या सर्वांमध्ये इतक्या अनेक संधी आहेत आणि त्या दरम्यान त्या विकसित केलेल्या सक्षमता आणि समाजाच्या मदतीसाठी सेवा प्रकल्प तयार करण्यात तुम्ही त्या वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आपण सक्षमतेबद्दल बोलतो तेव्हा खरोखरच कौशल्य, संकल्पनांची स्पष्टता, चांगल्या अभिवृत्ती, आपल्यामध्ये खोलवर असलेले नैतिक आणि आध्यात्मिक गुण आणि आपल्याला सक्षम बनवणाऱ्या माहितीची उपलब्धता ह्याचे एक सुंदर मिश्रण आहे. इट्स सच अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन. आणि मग तुम्ही इंजिनियर होणार आहात किंवा तुम्ही फार्मासिस्ट होणार आहात किंवा तुम्ही वकील होणार आहात किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून काम करणार आहात, तुम्ही आता कोणता अभ्यास करत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय कराल याने खरोखरच काहीही फरक पडत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक व्यवसायात हे 5ही घटक तुमच्यासोबत असल्याशिवाय तुम्ही काय होऊ शकत नाही, पुरेसे सक्षम होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला आता लक्षात आलं असेल, मग आपण या सक्षमता कशा तयार करू शकतो, सक्षमता निर्माण प्रक्रिया कुठून सुरू होते, ह्यावरती आपण आता नंतरच्या पुढच्या भागामध्ये काही सेशन्समध्ये पण या वातावरणांची चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये आपण आपली सक्षमता निर्माण करू शकतो. ऑल राईट. परंतु आत्तासाठी एक प्रात्यक्षिक आहे, प्रात्यक्षिक क्रमांक 2 आहे, जो तुम्हाला करण्याची विनंती केली जात आहे. प्रथम तुम्ही इंटरनेटवरती शोध घ्यायचा आहे. ओके, सोपं आहे. आणि आकर्षक, प्रभावी असं पोस्टर तयार करायचं आहे. ते कसं तयार करायचं ते तुम्ही शोधू शकता. हे डिजिटल पोस्टर असू शकतं किंवा तुम्ही ॲक्च्युअल कागद, पेन वगैरे वापरून, कलरफुल स्केच पेन्स वापरून हे पोस्टर तयार करू शकता. पोस्टरबद्दल जाणून घ्या. आता तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करत असाल तिथे नैतिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी बनण्यासाठी आणि नंतर एक बदल घडवून आणणारा होण्यासाठी, म्हणजे केवळ एक चेंज एजंट नाही तर चेंज मेकर होण्यासाठी तुमच्या सक्षमता वाढीच्या ह्या 5 घटकांचा, मी 5 घटक तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्यावरती विचार करा. ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक घटकासाठी तुम्हाला उदाहरणं द्यायची असेल. फॉर एक्झाम्पल, समजा कौशल्य हा घटक तुम्ही घेतला तर तुम्ही यशस्वी बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली कोणती कोणती कौशल्य तुमच्याकडे असावीत. फॉर एक्झाम्पल, मे बी टीम बिल्डिंग, राईट, गट बांधणीचं कौशल्य. तुम्ही एकट्याने कोणताही बदल घडवून आणू शकत नाही, तुमच्याबरोबर एक टीम असायला हवी, त्यामुळे गट बांधणीचं कौशल्य असायला पाहिजे. मग गट कसा तयार करायचा ते सुद्धा एक कौशल्य आहे. उदाहरणार्थ, त्यामुळे वास्तवाचा शोध घेण्याचे कौशल्य, व्हॉट इज द रियालिटी, राईट. कारण ज्याची तुम्हाला सेवा करायची आहे त्या समाजाचे किंवा एखाद्या संस्थेचे वास्तव नक्की काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर ही काही कौशल्ये आहेत जी तुम्हाला चेंज मेकर बनवण्यासाठी आवश्यक आहेत. नंतर इतर घटक तुम्हाला त्या पोस्टरवरती लिहायचे आहेत. उदाहरणार्थ, बदल घडवून आणणारा म्हणून कोणत्या संकल्पना तुम्हाला समजल्या पाहिजेत. संकल्पनांबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. बदल ही सुद्धा एक संकल्पना आहे, मग तुम्ही ती संकल्पना तिथे लिहू शकता. परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, मग तुम्हाला तुमच्या पोस्टरवर एक यादी तयार करायची आहे. बदल घडवून आणेल अशा व्यक्तीमध्ये आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण तुम्हाला लिहायचे आहेत. आपण त्याच्याबद्दल चर्चा केली, आपण बघितलं प्रेम आहे, न्याय आहे, हे सगळे अनेक आध्यात्मिक गुण आहेत. मग बदल घडवून आणणाऱ्याकडे कोणत्या अभिवृत्ती असाव्यात
आणि कोणत्या अभिवृत्ती नसाव्यात याबद्दल सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि मग ऑफकोर्स एक चेंज मेकर होण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली या माहितीच्या विविध श्रेणी आहेत त्या देखील तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यामुळे हे तुमचं प्रात्यक्षिक 2 आहे. पोस्टर तयार करायचं आहे तुम्हाला. डिजिटल पण करू शकता, प्रत्यक्षात करू शकता, की नैतिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी आणि बदल घडवून आणणारा असा व्यक्ती होण्यासाठी आता सक्षमता उभारणीच्या सर्व 5 घटकांचे म्हणजेच काय, कौशल्य, संकल्पना आणि अभिवृत्ती, आध्यात्मिक गुण आणि माहितीच्या श्रेणी सादर करण्यासाठी तुम्ही पोस्टर तयार करायचा आहे. तुम्ही PowerPoint प्रेझेंटेशन तयार करू शकता, वर्ड डॉक्युमेंट तयार करू शकता, A4 साईजच्या कागदावरती हे करू शकता, चित्र काढू शकता, अनेक गोष्टी आहेत. पोस्टर तयार करण्यासाठी तुमची सर्जनशीलता तुम्हाला इथे वापरायची आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपला जो भाग 2 आहे हा इथे संपलेला आहे. आता आपण भाग 3 मध्ये भेटणार आहोत. भाग 2 मध्ये तुम्ही आता एक छोटंसं प्रॅक्टिकल जे आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. सो लवकरच भेटूया सक्षमता या सत्राच्या भाग 3 मध्ये. धन्यवाद.